कल्पनेची बाळ माझी आस कळा माझी आस कळा हे माझी चाटकड करे भाऊ माझी आस कळा सकळा हे माझी माझी हे माझी सकळा माझी ही संत मंगली सुखिया सो सुखिया सो सुखिया सो ही संत मंगली
सुखिया सोना फोकस लावा बेस संत मंडळी मंडळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी बेस बेस ट्रबल से ट्रबल कलावत्ने ज्योधरार्थावतारं कलाङ्काङ्कते ज्योतिकामोऽधिवक्त्रं कलाणीशवादापुणदारहतक्षं समाधिस्थमूर्तिं वसे ज्ञानदेव मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसडी घेतलेला भंग अखिल कोटी ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप
सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे निष्ठावंत नामदेवराय यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाकडे मागणी करणारा अभंग सेवेसाठी निवडला. औचित्यही तसंच आहे. सौभाग्यवती आशाताई शिंदे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा नामसंकीर्तनाचा सोहळा. कारण कुठलंही असो, वेळ कुठलीही असो, जिथे नामचिंतनाचा अधिकार प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये आहे. माझं नामदेवराय सांगतात त्याच्या मुखात निदान कुठल्या का कारणास्तव होईना देवाचं नाव येतंय. जगाचा मालक त्याचं कल्याण करतोच. देवाच्या नामचिंतनाचा सगळ्यात मोठा नियम आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरते. जगाच्या मालकाचं नामचिंतन पुण्य दिल्याशिवाय राहत नाही आणि इतकं देतं ज्याची गणना ब्रह्मादिक सुद्धा करू शकत नाही. पण माणसाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण मनोभावे देवाचं नाव घेता यावं, मनोभावे चिंतन करता यावं, कीर्तन ऐकता यावं, संकीर्तन कीर्तनामध्ये करता यावं, ही ताकद ज्या व्यक्तीकडे निर्माण झाली, हा अभंग त्या परंपरेसाठी आहे. कीर्तन कोणी ठेवलंय, कोणाच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ठेवलंय, कोण ऐकतंय, या मंडपात खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा आहे त्या प्रत्येकासाठी अभंग आहे. म्हणजे अभंगाचं कारण कुठली तरी एक व्यक्ती नाहीये, त्याचं आयुष्य नाहीये. अभंगामध्ये आयुष्य त्या कर्माला मागितलं जात आहे, जे कर्म आमच्या पूर्वाच्या पुण्याईमुळे आमच्या पदरात पडलंय, ज्या प्रारब्धामुळे आम्हाला एवढं कळतंय की देवाच्या नावाशिवाय पान हलत नाहीये. हे प्रारब्ध जिथे कर्माची सांगड घालतंय, जिथे वर्म योग्य कळतंय, जिथं आयुष्य सोपं झाल्याशिवाय राहत नाही आणि इतकं सोपं होतंय, नामदेवराय सांगतात अकल्प आयुष्य व्हावे, जिथे स्वतःची काळजी करायची गरज नाहीये, मागणी मागणारे अधिकारी आहेत आणि जो देतोय तो अधिकाऱ्याचा अधिकारी आहे. चिंता करायची गरज नाहीये ना. हे सगळं मिळतंय कशामुळे का तर आम्हाला सत्य कळतंय, आम्ही बाधेत नाही आहोत. बरं, हे कळालंय, पण हे कळूनही ज्याला कळालं नाही, नामदेवराय त्याच्यासाठी मागतात अहंकाराचा वारा न लागो राजसा. कळालंय पण कळालं नाहीये. म्हणजे काहींना कळतंय की नामचिंतनाशिवाय काही नाहीये, पण ज्यांना वळत नाहीये की नामचिंतन घेताना अहंकार आला तर नामचिंतनाचा फायदा होत नाहीये, हा भंग त्याच्यासाठी आहे. मग तो भाविक असला तरी चालेल. भाविक म्हणजे माळकरी नाहीये, पण वारी करावीशी वाटतीये, कीर्तन ऐकावंसं वाटतंय, भजन करावं असं वाटतंय, हे भाविक त्यामध्ये आलंय, काही हरकत नाहीये. पण विनंती एवढीच आहे, जर कळतंय, कळत नाही असं नाही ना. एखाद्यानं मांसाहार करावा आणि त्याला म्हणा बरं चल आज मंदिरात, येईल का तो? कंधारकर येईल का? बोलत जा, येईल का? नाही ना. म्हणजे त्याला कळतंय, तो सहज बोलून जातो, न ग आज चुकीचं खाल्लंय, म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे. एवढं कळतंय तरी सुद्धा कुठेतरी अडकतंय कल्पनेची. हे जिथं अडकतंय, जिथून निर्माण झालंय, माऊली फार गोड वर्णन करतात. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेक त्यागाने जो निर्माण होतोय, ज्याला मनस्वी मनाचा काहीही संबंध नसणारा व्यक्ती सुद्धा कधी कधी या कल्पनेमध्ये वेडा होतो. जिथं आम्ही मूर्तिमंत उदाहरण चांगदेव महाराज, रामेश्वर भट्ट यांच्यासारखं देऊ शकतो, बंबाजी बुवा. का? ज्ञान भरपूर आहे, पण या ज्ञानाचा या बाधेमध्ये परिणाम झालाय. जिथे त्यांना वाटतंय की मी ज्ञानी आहे, ही बाधा कल्पना आहे. कारण या जगात ज्ञानी कधी स्वतःला ज्ञानी म्हणत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. ज्ञानी सुद्धा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. माझ्यामुळे नाहीच आहे, ज्यांच्यामुळे उद्धारलो गेलोय, निवृत्ती दासू अवधारी जोजी. मी कोणाचा तरी दास आहे, हेच माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे. हे ज्याला कळतंय फावे तया कुळा. नामदेवराय म्हणतात त्याला कमी पडणार नाहीये. बर, काय कमी पडणार नाहीये? त्याने त्याची काळजी तर सोडावीच, पण त्याने त्याच्या कुटुंबाची, त्याच्या
पूर्व त्यांच्या पुढच्या पिढीची सुद्धा काळजी सोडावी. कारण जर आम्ही असं म्हणतोय की मागचं पुढं येत आहे, कारण लक्षात घ्या, जर तुम्ही आज नामचिंतन केलं आणि पुढचा जन्म यदा कदाचित मानवाचा आला तर तुम्ही आत्ता केलेलं नामचिंतन तुमच्या पुढच्या जन्मात जोडलं जाणार. म्हणजे सुरुवात पुन्हा एक पासून होणार आहे का? नाही. तुम्ही जेवढं घेतलंय ते राखून तिथून पुढची सुरुवात आहे. मग काही काही माणसं म्हणतात बघा ह्याला भजनाची लय बारक्यापणापासून आवड आहे. हे त्याचं नाहीये, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली जर मागचं पुढं येत आहे तर अर्थात आता मी जे केलंय ते पुढच्या पिढीला जाणार. मग व्हावे तया, हे नामदेवरांचं स्पष्ट मत आहे. आता माणूस फार वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतो. अर्थात साधं सोपं आहे ना. आता मला सांगा, एखादा माणूस डॉक्टरकडे गेलाय आणि डॉक्टरला म्हणतात, डॉक्टर साहेब लई चक्कर येते, लई येड्यावानी होतंय, काय झालं? डॉक्टरने तपासलं, डॉक्टर म्हणला तुम्हाला शुगर आहे. माणूस वेडावला आणि रागानं म्हणला, अरे येडा आहे का काय, जिंदगीत कधी गोड खाल्लं नाही, मला शुगर होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तपासून बघ, तुला शुगर आहे, नसली तर डॉक्टर की सोडून देईल. ती म्हणला शक्यच नाही होणार. तो म्हणला झाली, तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. सोपं आहे. आपण याला काय म्हणतो? जेनेरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. अगदी तसंच असतं. परमार्थाचं सुद्धा तसंच असतं. आजा गेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखिता देखिता नातू पंतू तोही तैसाची झाला जैसे ते होते. म्हणून तर आम्ही बापाच्या पुण्याईला फार महत्व देतो. म्हणून तर जगद्गुरु म्हणतात, माझ्या वडिलांची निरासी का देवा, तुझी चरण सेवा. देवा माझ्यासारख्याला जमणार असलं का तुझं चरण? अरे कळलं असतं का तुझं नामचिंतन? हे माझ्या बापाच्या पुण्याईचं फळ आहे की या तुकोबाला तुझं नामचिंतन करायला मिळतं. आणि काय ना, माणसाला अधिकार कळत नाहीये. माणसं अशी विचित्र पद्धतीनं गुंतलेली गेली आहेत. बरं येडे नाहीत. माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला रात्री सकाळी म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मी आला की टोपलं बरं शेळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का माय? होय का कंधारच्या माय मावल्या? अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. हा ना. काही काही माणसं तर कीर्तनाला अशी बसलेत जस काय मड्याला आल्यात माझ्या. तू बोल मी हे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. नाही रे, इथे नाही चालत, बाकी कुठेही चालेल, पण या मंडपात नाही. नामसंकीर्तनाचा इथं तुम्ही काय मी काय सगळ्यांचा अधिकार एकच आहे. फक्त तुम्हाला मी दिसावी म्हणून स्टेजवर आहे आणि तुम्हाला मी समजावी म्हणून तुम्ही खाली आहे. कळतंय फरक काही सुद्धा? ही फक्त सोय आहे. ही काय आहे? सोय आहे, सुविधा आहे. याच्यात भेदभाव सुविधेसाठी आहे, बाकी काहीच नाहीये. लक्षात ठेवा. पण माणसांचं कसं आहे, माणसाला वाटतं तिनं बोलायचं मी ऐकायचं, काही फरक पडत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. इथं किती मोठा ज्ञानी असला आणि अहंकार असेल तर परमार्थामध्ये त्याला जास्त किंमत नाहीये. ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतंय, पण परमार्थामध्ये नम्रता लागते. नाही तर नामदेवासारख्या निष्ठावंत भक्ताला सुद्धा विसोबा खिचरांचा शिष्यभावच लागलाय. जिथे आम्हाला नामदेवरायांना अहंकार आहे कशा गोष्टीचा? मी तुझ्या सगळ्यात जवळचा आहे, देवाच्या जवळचा आहे, याचा सुद्धा अहंकार होता कामा. हे बघा, स्वाभिमान टिकवायचाच, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, अपमान कधीच सहन करायचा नाही. अपमान सहन करायला शिकलात तर लाचार व्हाल. अपमान सहन करायचा नाही. ज्ञानोबारांनी अपमान सहन केला असता ज्ञानेश्वरी झाली नसती.
तुकोबांनी अपमान सहन केला असता गाथा झाला नसता, महाभारतात अपमान सहन केला असता महाभारत घडलं नसतं, रामायण अपमान सहन केला असता घडलं नसतं. एवढं सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये ठेवायचं. ज्या व्यक्तीनं अपमान केलाय त्याच व्यक्तीनं चार चौघात सन्मान केला पाहिजे आणि अपमान केलाय याच्याविषयी मनामध्ये माफी मागितली पाहिजे. हे आयुष्य आहे. आता तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का कंदारकर? दर्गी दर दर आली वय आमच्या गावात दर्गी टाळी पाहिजे त्याला दर्गी दर करती वय कीर्तन दर्गी टाळी घे दर दर लय बोलली वय चांगलं दर्गी टाळी घे. कसं म्हणजे हे लोक असं वागून पुन्हा म्हणतात देव भेटत नाही असं वागून. अरे आनंद व्यक्त करे ना, फील द मुमेंट. इथे मरायला खूप कारण आहेत, जगायला खूप कमी आहेत. मरू प्रत्येक क्षणाला वाटतं का ग माय? असा निसता नवरा दोन शब्द बोलावा असं वाटतं ह्याच्या बी डोक्यात दगड घालावा ना आपण हिरीत जाऊन उडी मारावी, पण आधी त्याच्या घालावा. आपण मेल्यावरती दुसरी करण ना, त्याच्यामुळे आधी त्याला मारायचं पुन्हा आपण मरायचं. सो हे बघा आयुष्य मरायला खूप कारण आहेत, लई कारण आहे दादा. कोणाचं आयुष्य चांगलं आहे? तुम्ही काय आणि मी काय? जो देखो सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे, राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही रे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर आमच्यासारखे सुखी आम्हीच आहे. सदा नामघोष करू हरिकथा तेने सुद्धा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. पण जेव्हा नामचिंतनाचा खरा अर्थ कळतोय, भजनात रमता येतोय, तेव्हा माणसं म्हणतात काही काही माणसं लय हुशार. सुख घड घडी वाळू लागे, सुख घड घडी वाळू परमात्माचा गोडवा माझ्या आयुष्यात हळूहळू सुख वाढवतोय. पण माणसाचं कधी असतं, सुख असलं तरी माणूस त्या दुःखाचे संगड सोडत नाही. माणसाच्या सगळं मान्यावर आहे. एका बंगल्याला आग लागली, पोरगा रडायला लागला, माणूस बाप रडायला लागला. पण काही कालांतराने पोरगा शांत झाला, बापाला वाईट वाटलं. बाप म्हणला आयुष्यभराची पुंजी मी बंगल्याला घातली, बंगला जळतोय तरी पोराच्या डोळ्यातनं पाणी नाही, काय वाईट केलं ना असा पोरगा पोटी जन्माला आला. बाप म्हणला अरे वाटतं का काय तुला, माझं पिकलं पान उद्या गळून पडणार आहे, अरे तुलाच बंगला सांभाळायचा आहे, तुझीच लेकरं त्याच्यात राहणार आहेत, अरे कमीत कमी त्या स्वार्थासाठी तरी रड. बाप म्हणला काही, पोरगा म्हणला काही रडण्यात मजा नाही बाबा, मी परवाच दिवशी बंगला ऐकला आणि मगाशीच त्याचा फोन आला, मला तुमचा बंगला घ्यायचा आहे. विचार करा, बंगला तोच आहे, बंगला तोच आहे, आग ही तीच आहे, पण पोरगा रडत, बाप रडतोय का तर बापाला कळतंय माझं आहे, पोराला माहित आहे माझं. आता यात खरं सांगा, खरंच बंगला आपला आहे का? म्हणजे पोराला जे माहित आहे की माझं नाहीये हे सत्य, तो सुखी आहे. बापाला वाटतोय माझा आहे, काय मड्यावर बांधून नेणार आहे का? ही कल्पना आहे, तो दुःखी आहे. आता पोराचा फोन वाजला, पोराचा फोन ऐकून पोरगा रडायला लागला. बाप म्हटला आता तुला काय झालं रडायला? ती म्हणला जन बंगला घेतला होता, ती आता नग म्हणला. लक्षात येतोय? म्हणजे पुन्हा बंगला तोच आहे, आग तीच आहे, बाप तोच आहे, पोरगा तोच आहे, बदलली आहे ती फक्त कल्पना. मग जिथं आम्हाला सत्य माहीत आहे देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, तिथे मी सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, तिथं माझ्यासारखा आनंदी दुसरा नाहीये. पण जिथं मी कल्पनेत आहे की हे सगळं माझं आहे, त्याला दुःखाचं कारणच कारण आहे, त्याला सुखाच्या कारणाची काही बाधाच नाहीये. मग आम्ही विचारलं देवा सत्य काय? तर इथं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय जगात सत्य काहीच नाहीये. आणि हे किती ऐकलं तरी मनाला पटलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी जोपर्यंत आवड लागत नाही तोपर्यंत नामचिंतन केलं पाहिजे. आणि देवाचं नाव आहे, मायबाप हे तुमचं माहेर आहे. कीर्तनाच्या मंडपात बसला ना सगळं विसरून जायचं. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी माय म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही.
त्यानं जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझं कीर्तन काढील. घरी गेल्या गेल्या म्हणे लईच अंगात संतीन शिरली होती मंडपात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. जे काय ग माया चालतंच. कोण कोणाला चांगलं बोलतं आजकाल. तोंडावर बोलतील तरी 2 शब्द पाठीशी. आणि कायम लक्षात ठेवा, तुम्ही काय वागताय हे जगाला जरी नाही कळलं तरी तुम्ही काय वागताय हे देवाला नक्की कळतं. निष्ठावंत राहा. तुकडोजी महाराजांचं गीत आहे बघा. पाप करोनी पापी मन है सैरा वैरा पळतय र. पाप करोनी पापी मन है सैरा वैरा पळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. देव रे तो न सांगता तुम्हा कळू येते. त्याच्यामुळे तुम्ही कुणाकून किती घेतले हे तुम्हाला जरी नाही वाटलं तरी देवाला कळतं महाराज बरं काय. त्याच्यामुळे विनंती आहे, काही आयुष्यात नाही करता आलं तरी चालेल पण स्वतःशी प्रामाणिक राहा. चुकलोय ना ऍक्सेप्ट करा, चुकलोय बरोबर आहे. जगाला ओरडून सांगा बरोबर आहे. आणि हे जग आहे, इथं काही गोष्टी सांगितल्याशिवाय पण पर्याय नाहीये. लोक आहेत बाबा, लोकाला बोभाटा लागतोच. लोकांचं लय खतरनाक काम आहे. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. इथे लय खतरनाक काम आहे दादा. इथं आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे शहाण्यालाच कळलं. म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणे. आणि थोडा प्रॅक्टिकल पण विचार करत जा. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बोंबलायला गेली असती. बरं भाषा माझी नाही ना. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती तुकोबाराय स्पष्ट सांगतात. पण माझ्या माऊलींचं म्हणणं आहे, देवा सामर्थ्याने तू सर्वस्वामध्ये आहे तर मी बाकीकडे जायचा विचार नाही करत. जिथे सेभूत ते मानिवचे भगवंता भक्तियोग निश्चित जाणं माझा. माझ्यासाठी योगही तूच आहे, यागही तूच आहे, तत्वही तूच आहे, सत्वही तूच आहे, अणु रेणू पंचमहाभूतही तूच आहे. मग सर्वस्व जर तूच आहे तर मी धावपळ करत नाहीये. न लगती सायास सुखे येतो घरा. कारण मला विश्वास आहे द्वारकेचा राणा. कारण माझं वर्म तसं ना हरिमुखे. त्याच्यामुळे योग याग विधी येणे नोहे. कारण मला ज्ञात आहे हरी उच्चारणी जातीला लयासी. कारण मला कळतंय नामसंकीर्तन साधन पय जळतीला पाप आहे. मग मी कशाला कल्पनेची बाधा याच्यामध्ये गुंतणार आहे. सोपं आहे ना. देव नाही भेटला तरी चालेल, देव नाही भेटला तरी चालेल, फक्त भलता देव भेटाय नको. त्रास लय होतो. हा नो लय त्रास देतो महाराज. बाधा काय साधे असते का. अहो चालू कीर्तनात एका बाईच्या अंगात आलं. नवरा शेजारीच होता. नवरा म्हणला ताई देवीनं सगळ्याची सोडली माझी बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असेल. म्हणलं आता काय करू. म्हणलं बघ काय म्हणती. तेवढ्या माणसात तिचा धिंगाणा चालवून ही पाया पडू पडू बेजार. आई काय चुकलं, आई काय चुकलं, आई काय चुकलं. आई आहे याची. ती पण बिलना जगात माणसात म्हणते बाळा बाळा लेकरू हिचं. नवरा म्हणतो बोला आई साहेब काय चुकलं. अरे लगीन केलं इथंच चुकलं. तुला नातं तर कळलं पाहिजे. अशी 5 मिनिटात बायकोची आई नाहीची बायको कशी होईल दादा. देव आहे यात वाद नाहीये. संचारतो याच्यातही वाद नाहीये. संचरुणी राही हृदय माझ्या. पण या संसारामध्ये एखाद्या संसारिक माणसाच्या अंगात देव संचारणं एवढं साधं सोपं आहे का. नाहीच आहे. म्हणून माझी विनंती आहे, विनाकारण विचित्र दिशेने जाऊन अंधश्रद्धेकडे जाऊन बाधाला स्वतःशी गळाफाशी घेऊ नका. तुमचं कसं आहे नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही. तू बाप ठोकला का रे पोरांनो. 10 दिवस गणपती आणि बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना. तू देव जिंदगीवर नाचवला का ग माय. नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणारा. हे असं कोण शिकवलं रे तुम्हाला. नेने पुंको कान नाही एकांतीच्या ज्ञान तुकोबारांचं स्पष्ट मत आहे. म्हणून विनंती आहे, जर अखंडितपणे वारकरी संप्रदाय सांभाळायचं असेल तर कल्पनेची वादा न हो. ह्या असत्य गोष्टीच्या पाठीमागे पडू नका. मग करायचं का काही नाही. जामुकी निदान पांडुरंग जमेल तसं. देवाचं नाव काही पाप देत नाही. मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का. माय मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का. बोलत जा ग. एक काम करा कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटाला थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला. हा ना नवरा बायकोचं भांडण लागलं बायकोने तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलता ग माय तुम्ही. वाईट नाही आहेत ग तुम्ही. लय गोड आहे माय मावल्या कंदारच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग.
आई शपथ तुम्ही लय गोड आहे, तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. आता थोडं खरं बोललं पाहिजे ना, तेवढा तोंडाचाच फॉल्ट आहे आपल्याला. हा लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. काय लागतं बायकोला? आयुष्यभर तुमचा संसार सांभाळते की. 70-75 वर्षाची म्हातारी, अरे चालवत नाही तिला, बोलवत नाही, उठवत नाही, पण जर तिला कळलं ना माझ्या सुनेकडनं माझ्या नवऱ्याच्या पोटाचे हाल होत आहेत, अरे जीव घाण टाकते पण तुमच्या पोटाची भूक भागवतेच, ती लक्ष्मीपेक्षा दुसरी असू शकते का? थोडं सामर्थ्याने लक्षात घ्या. आणि आमच्यासाठी पण टाळ्या वाजवीत जा, वाजवा जरा वाजवा, कधीतरी आमच्यासाठी पण वाजवत जा. तुमचं बोललं की आमचं मरू द्या. अरे जिंदगी घातली ती ना तुमच्यासाठी. कितीतरी 2 शब्द काय लागतं ग माय? नवरा चांगला असला की आयुष्य सुखाचं होतं बाईचं. खरं आहे की नाही ग? कंधारच्या माय मावल्या होय ग, मागच्या माय मावल्या, खरं आहे का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्स न सांगा ग माय, खरं आहे का खोटं आहे? आयुष्यात कोण चांगला पाहिजे ग? संसारात नवरा पाठीशी पाहिजे की नाही? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगानं नावं ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर, घाबरू नकोस, मी पाठीशी आहे तुझ्या बाई, सगळं जग जिंकते, फक्त नवरा सोबत लाग. कशा इकडंच वाजल्या, इकडं वाजलीच नाही. काय करावं देवा? तुमच्यासाठीच आहे सगळं. थोडीशी कदर करत जा, कारण तुम्हाला कळलं पाहिजे पाय लक्ष्मीचे तिसे यावे काकुलती. आणि माय तुम्हालाही सांगते, नवऱ्याची तक्रार करायची ना नवऱ्याकडं करायची नाही, माय बापाकडं करायची. कुठल्या? तुमच्या नाही, ते संसार उठवायला बसतील. तुमच्या नाही, कोणाच्या? जगाच्या. तक्रार करायची, अर्थात करायची. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, सांगायची गरज नाही. आमच्या जनाईनंही तक्रार केली, म्हणली अहो 47 माणसाचं कुटुंब, एकटी पोरगी, संसार कसा सांभाळावा विठ्ठला. कंटाळली जना, तक्रार केली पण देवाकडे. बघले सासरी मजाता माहेरासिन्या, बघले सासरी मजाता माहेरासिन्या, सोडा एवढाचाच तुमच्या पाया पडते, सोडा एवढाचाच तुमच्या पाया पडते. मला सुख मिळणार आहे, माझा अधिकार आहे. मी सामर्थ्याने जगाला ओरडून सांगू शकते माझा मायबाप उभा आहे. मनाई जनाई वर्णन करते देवा, या संतांच्या मदतीने तुझ्यापर्यंत पोहोचता यावं, खरं माहेर कळावं, खरे मायबाप कळावे. माहेर एकच आहे, वर्णन जनाईचं. जाते माहेराला जाते माझी दादा, जाते माहेराला जाते माझी दादा. आवाज मोठा असा. जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला.
माहेर एकच आहे या त्रैलोक्यात, प्रत्येकाचं माहेर एकच आहे. जिथे अधिकाराने प्रत्येकाला जागा आहे, माहेर आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचं नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासे विठेवर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप उपकार करा. न्यामजती तवडी दाखवा दिनाचा सोयरा, न्यामजती तवडी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, सनकाधिक संत मनविता कृपावंत, सनकाधिक संत मनविता कृपावंत. सनकाधिक संत मनविता कृपावंत. करा उपकार देव सांग नमस्कार, करा उपकार सांग देवा नमस्कार, करा उपकार देव सांग नमस्कार, करा उपकार सांग देवा नमस्कार. नावात हरी मज दिनाचे उद्धरी, नावात हरी मज दिनाचे उद्धरी, नावात हरी मज दिनाचे उद्धरी, नावात काही करायला तयार. पण मायबाप कोण आहे, देव कोण आहे हे कळलं पाहिजे. जनाई म्हणते मला कळतंय अंतर्देव आहे, मला माहित आहे मायबाप कोण आहे आणि देव कोण आहे. जनाईचं वर्णन आहे. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरी जाई, माझे पंढरीचे, पंढरीचे.
ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर याच्यासारखं पुन्हा कुठं नाहीये एकमेव ठिकाण आहे जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग ठाणगर जे माझं मूळचं घर म्हणून विश्वास सांगतात नाही माझ्या ज्ञानात बघायला पंढरपुरा भेटेन माहेरा आपलिया जे प्रत्येकाचं माहेर नाही त्याच्याकडे जाता आला हरकत नाही नाही पंढरीची वारी करता आली हरकत नाही आणि नाही तुमच्याकडनं वारी झाली काही हरकत नाही अहो तुमच्यासाठी विठ्ठल फक्त जरा प्रेमाने टाळी वाजवा टाळी कंधारकर पाठीमागचे तुम्हाला काय टोचतो का देव टोचतो एक टाळी आज टाळी वाह आज के आनंद के विजय हो फक्त एकच गोष्ट करायची कळलं ना महाराज वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा जा आता 90% लोकांनी टाळी वाजवली पण 10%नी वाजवलीच नाही त्यांना महाराजाची जिरवायची असते ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लई पोरगी बोंबलत होती लय ज्ञान शिकवित होती अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली नाही पट्ट्यानं वाजवलीच नाही कशासोबत खाता दादा तुमचं कसं आहे ना एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने सहज विचारलं एवढा का रे हसतो तर म्हणला कंडक्टरला फसवलं तर म्हणला कसं काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही शाण्याला कळलं हे तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं अशी गत आहे तुमची दादा अरे तुमचंच जाणार आहे आमचं काय जाणार आहे आणि काही माणसं फार हुशारकीत सांगतात जाणार होतो कीर्तनाला पण गेलो नाही काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही काही म्हणतात बसलो पण मधनाच आलो काम होतं मला काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही तुमच्या चुकाच नाही
तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही किंवा तुम्हाला भजनात टाळी वाजवावीशी वाटत नाही, यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या जन्मात भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. तुका मने नाड नामासी विनमुख तो नर पापिया हरिविना धावया न पावे कोणी. आणि ज्याला संतांची संगत झाली, ज्याचा उद्धार व्हावा, अहो त्याच्यासाठी महाराज सांगतात काही नाही देवा, एवढी बाधा सरली, एवढा अहंकार सरला, संताची संगत घडली की माझ्यासारखा सौभाग्यशाली कुणी नाहीये. अहो जिथं वाल्मिकी भावा वाल्या कोळ्याचा, कारण ताकद आहे नारदांची संगती आहे. दोन शब्दांनी आता तसा विचार केला प्रारब्धाचा, तर प्रारब्ध रत्नाकर नावाचा वाल्या आहे, तो अखंडितपणे प्रथम नामचिंतक आहे, वैष्णव आहे, पण चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या मार्गाला गेलाय बरं का. आता कसं आहे ना महाराज, पाप आयुष्यात कितीही घडावं, पण वेळ संपायच्या आधी संताची संगत व्हावी, बाधा कळावी, चुकतंय हे कळावं. ज्याला कळालं तो शहाणा आहे. मला कळत नाही एवढं ज्याला कळालंय तो शहाणा आहे. मला कळत नाही एवढं तरी कळावं, माझ्यासारखा शहाणा कोणी दुसरा नाही. आणि इथं तेच झालं, सगळ्या गोष्टी अहंकारावर, इगोवरच येऊन टेकतात. अहो रस्त्यानं गाडीला कोणी कट मारावा, माणूस आडवी नेऊन गाडी उभा करतो त्याला. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या ना तुम्ही आयुष्यात. आई वडील जरी आपल्याला, आई बाप आहेत ते आपले, तरी आपल्या थोडस विरोधात गेले तर आपण त्यांचे आई वडील असण्याचा सुद्धा मान ठेवत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या नात्यांपेक्षा, आपल्या स्वाभिमानापेक्षा, आपल्या परंपरेपेक्षा, संस्कृतीपेक्षा अहंकार मोठा झाला. आणि माणसाला फक्त जी नाही त्या इज्जतीची काळजी आहे. नाही तेच आपल्याला इज्जत काही वगैरे तर काही राहिलं नाहीये, नाक कापलं तरी येच आहे म्हणते ती लोक, पण नाही त्या इज्जतीची फार काळजी आहे. अहो एखादा पोरगा गाडीवर जर असला कॉलेजमध्ये आणि पावसाचे दिवस आहे, चुकून जर घसरून पडला तर पोरगा लागलाय का बघत नाही, कुणी बघितलंय का बघतोय. अरे येड्या, लागलंय का बघ, कुठलं मोडलंय का बघ, कुणी पुन्हा बघितलंय का बघ. म्हणजे याला काळजी लागलेल्याची नाहीये, कुणी पाहिलंय का याची, ही अवस्था आहे. आणि ही सगळ्यात मोठी बाधा आहे. काही होत नाही रे, काय बोलायचं बोलू द्या लोकांना. आजपर्यंत कुठल्या माणसाला चांगलं म्हटले. आणि कसं आहे ना, जगाचा मालक पाठीशी असेल ना, हो त्याचं नव्हतं करता येतं. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे. स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, किती शत्रू आले तरी तटस्थ उभा टाकून स्वराज्य निर्माण करणार, हा आत्मविश्वास आहे. अहो एवढे छोटेसे मावळे घेऊन, एवढं छोटं सैन्य घेऊन, आपल्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य असणाऱ्या शत्रूला फक्त 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ घेऊन त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा, त्याचे वारसदार आहे आम्ही. आम्ही कुठल्या गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे, जगाला घाबरलं. आणि आजच्या तरुण पिढीला विनंती माझी, नुसते शिवराय डोक्यावर घेऊन मिरवू नका, शंभूराजं डोक्यावर घेऊन मिरवू नका. केलाय का विचार काय होतं शंभूराजं. शिवरायांचा काळ तरी चांगला होता. शंभूराजाला स्वतःच्या घरातल्या माणसांनी दगा दिला. स्वतःची सख्खी मानणारी आई सुद्धा स्वतःच्या पोटच्या पोराच्या राज्याभिषेकासाठी जर शंभूराजांना बंदी करायचा आदेश देत असेल तर काय वाटत असेल त्या जीवाला. कारण कायम लक्षात ठेवा, अख्ख्या जगाने जरी नाकारलं तरी माणूस तुटत नाही, पण ज्या दिवशी घरचे अपमान करतील त्या दिवशी माणूस तुटल्याशिवाय राहत नाही. माणसं घरचे सोबत पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. बिभीषण सक्का होता पण सोबत रावणाच्या नव्हता, रावणाचा विनाश झाला. लक्ष्मण सावत्र होता पण सोबत रामाच्या होता, रामाचा वनवास आणि रामाचा विजय झाला. ही सत्यता नात्यांची आहे बरं का. मग काही झालं
तरी आयुष्यामध्ये रक्ताची नाती सांभाळा, मानलेली नाती सांभाळा. फार काळ नाही येत आपण, फार अहंकार वाढत चाललाय. आयुष्यात थोडासा पैसा आला, थोड्याशा गाड्या आल्या, थोड्याशा बंगल्या आल्या की माणूस फार स्वतःला मोठा झाल्यासारखं समजतो. थोडंसं ज्ञान आलं, काही नसतं रे दादा. ही लोक आज म्हणतात, उद्या माझा आवाज बंद पडला, ही लोक मानणार आहेत का? उद्या मला काही झालं, ही लोक म्हणणार हा कीर्तन करती तर वर चांगली आहे. काम आहे तोपर्यंत बोलणार आहेत. एकदा आपला गळा बंद पडला, आपले हातपाय बंद पडले, कोण खाऊ घालणार आहे आपल्याला? पण याच्या पलीकडे एकही सत्य लक्षात ठेवा. अरे तुम्ही किती दमलात, किती थकलात, जगाच्या मालकाचं नाव घेतलेलं असेल ना, जग साथ सोडेल, पण जगाचा मालक तुमच्या तटस्थ पाठीमागे उभा असेल हा विश्वास धर. तुम्ही याच्या पाठीमागे नका लागू. ही प्रसिद्धी वगैरे फार कालांतरापर्यंत नाहीये, फार कमी काळ आहे हिचा. कधी ना कधी जाणार आहे. मग कायम जमिनीशी पाय टेकून राहा. किती मोठे वा, तुमचं मोठं पण सरणार नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक तुमचं कौतुक करेल, आणि जगाच्या मालकानं केलेलं योग्य आहे रे. जगाचं काय, लोक आता कीर्तन झालं म्हणणार, ताई काय सुंदर कीर्तन केलं. पुन्हा घरी जाताना म्हणणार हा लय नाही गुणायची, तीच आहे ती बिग बॉस मधली. लोक आहेत रे ही लोक. तोंडावर गोड बोलतात, पाठीशी बोलायचं तेच बोलतात. ते पाठीमागे माणसाला जज स्वतः भेटल्यानंतर करा. तोंडावर रे काय कीर्तन केलं समोर, म्हणजे महाग वाईटही तेच बोलणार, कमेंटही तेच करणार, आणि सेल्फी पण तेच मागणार. ही लोकांची मेंटॅलिटी आहे. तुम्ही किती आयुष्यात चांगलं वागा, तुम्ही आयुष्यभर महाराज आहे, आणि एकदा चोरी केली तर तुमचं नाव चोरच आहे. पण माणसं तुमचं चांगलं काम लक्षात ठेवत नाहीयेत, माणसं तुमची चूक लक्षात ठेवतात. नात्यातही तसंच आहे. आयुष्यभर कुटुंबासाठी मेलात, पण एखाद्या वेळेस चुकून त्याचा उपकार मांडला तर ते टाळलं जातं रे. म्हणून विनंती आहे, नकोच. हे आयुष्य आहे असंच, आणि हीच सगळ्यात मोठी बाधा आहे. त्याच्यामुळे मला ज्ञात आहे, तेव्हा मागे पुढे उभा राहे, संभाळी ताली हात निवारा आहे. कोणी किती काही बोलावं रे, काही फरक पडत नाही. तुकोबाराय म्हणले, लोक जैसा हो का दरिता दरम्यान. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, याला कोणी हात लावतं? राजांना, शंभूराजांना काही लोक कमी बोलली का? विचार करा. आपल्या हिंदुस्थानाचा 1/3 भाग आहे अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा. औरंगजेबाच्या संपत्तीचा आपला भारत 1/3 भाग आहे, अखंड हिंदुस्थान. काय संपत्ती असेल त्या माणसाची? एवढं मोठं घोडदौड, एवढं मोठं पायदळ, एवढा मोठा खजिना, एवढं मोठं सैन्य. 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 9 वर्ष. किती? 9 वर्ष सलग शंभूराजांशी युद्ध केलं. 9 वर्षात शंभूराजांनी एकही गड किल्ला शत्रूच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये होती ती चुकीची असू तरी कशी शकते? पण आमच्या पिढीला हे समजूनच घ्यायचं नाहीये. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. किती? 56 लाख कोटीचं तख्त. तरी मान तटस्थ होती, नजर वर होती. जरा डोक्यात घ्या. आम्ही क्वाटरीसाठी आणि कुंबडीसाठी साहेब म्हणतो. आणि हे बघा, राजकारण असो नाही तर परमार्थ, हे कलियुग असे ही तर राजकारण चांगलं असेल तर परमार्थ आहे, नाहीतर परमार्थात सुद्धा राजकारण घुसल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे विनंती आहे, पाया पडते तुमच्या. जे डोळ्यांना दिसतंय त्याच्यापेक्षा जी बुद्धिमंती आहे ते स्वीकारा. राजकारणात इंटरेस्ट वगैरे हे कलियुग आहे बाबा. इथं सगळ्या गोष्टी डोळे उघडूनच ठेवायला पाहिजे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा, अशी अवस्था आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. आज कीर्तन अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, कीर्तन वाढदिवसानिमित्त आहे, कोणी ठेवलंय काही महत्वाचं नाही आहे. कीर्तन कशानिमित्त आहे काही महत्वाचं नाही आहे. आज या प्रत्येक माणसाचं कौतुक आहे ज्यानं या कीर्तनामध्ये सहभाग घेतलाय. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाहीये, पण त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. कमीत कमी एवढं तरी कळावं की काय ठेवावं म्हणजे प्रगती आहे. देवाचं नाव सुख देणारच आहे. तुम्हाला मगाशीच म्हणलं मी, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? तुम्ही मुद्दाम करताय का? बोलत जाणार. तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? नदी आहे का? नदी कंधारकर नदी आहे का? नदीला पाणी आहे का? आता आला असेल ना. मरलीत का आहे का? झाल्यावर मला निहून टाका, त्याशिवाय तुम्हाला बरं नाही वाटायचं. बोलत जाणार. मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही?
मग आधीच एवढे बोलले असते माझ्या बिंबीला ताण बसला नसता ना एवढा. बोलत जा, बोला. विष प्रेमाने पिलं मरत नाही. घरी गेल्यावर ट्राय करा. अर्थात विषाची परीक्षा घेऊ नये. मग रागाने खाल्लं तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाव तुम्ही कुठल्याही कारणास्तव घ्या, कसंही घ्या, ते पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. देवाचं नाव आहे. तर झाडून काढताना घ्या, स्वयंपाक करताना घ्या, धुणं धुताना घ्या. आमच्या बाया धुणं धुताना हातानं घरचं तोंडानं गावचं. अगं करा ना देवाचं नामचिंतन. आणि माय तुमच्या ताकद आहे म्हणून सांगते. तुम्ही जास्त परमार्थ नाही केला तरी चालतो. तुम्ही संसार जरी सुखाचा केला तरी जगाचा मालक तुमच्या संसाराचं रक्षण करतो. फक्त संसार सुखाचा करा. काय लागतं ग माय? तुकोबांची बायको जिजाऊ, 2 बायका होत्या तुकोबांना. दोन्ही श्रीमंताच्या होत्या, पण दोन्हींनी कधी गर्व केला नाही. आपल्या सुनाच्या बापाच्या घरी 1.25 ऊस आहे, पण नाचतीच नाचती भांडणार. नुसतं काय बोलावं तुम्ही, माझा बाप काही भिकारी नव्हता, तू सगळं दलिंदरच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुम्हाला वय म्हणलं, तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलं, मला माझं नशीब नास कमी तुमच्या पदरात पडली. अगं खरं आहे ग माय, कोणाचं चांगलं नाही, अवघडच आहे. तुकोबाची बायको आवली 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500 शे 3500 एकर ऊस होता. कंधारमध्ये नाही, पुण्यात. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळांची साडी नेसत होती. तक्रार करत तुमची 3 टाइम खाती वेगळं वेगळं. तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. बायको कशी असावी दादा? तिनेही तक्रार केली, आवलीनंही तक्रार केली, पण आवलीने देवाकडे बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले भिकाराच्या. विचारलं कोणी काय करतो नवरा तुझा? तुटकाच विना त्याला 2 तारा, मारी रचरा पंढरीच्या मारी रचरा पंढरीच्या. तक्रार करावी. आणि त्याच्याकडे गरीबाच्या नव्हत्या गत्या. जिजाऊही तशीच. 2 जिजाऊ महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. बाई ताकदलं असतं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. लय ताकद आहे माय तुमच्यात. काय कौतुक करावं त्या जिजाचं. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी धरतात, तिच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना तुम्ही कंधारकर बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? कौतुकानं सांगत जा शेतकरी आहात ते. जसे बाकीचे सांगतात ना मी सदस्य, मी उपाध्यक्ष, मी अध्यक्ष, मी नगरसेवक, तसं तुम्ही कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे मी, हे म्हणतो आहे मी. नसताना पिकवलं, काही घडलं नसतं तुझ्याकडनं, कौतुकानं सांगायचं. असं विठ्ठलासमोर उभं राहून सांगेल मी, देवा आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख दिलंस मला, जागीरदार बापाच्या नाही, अरे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं, सगळ्यात मोठं वैभव आहे माझं. अरे श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून विचारती, महाराज चहा घेता का? चहा वत नरड्यात काय होत नाही, मरुदी महाराज तू फक्त वत. अहो शेतकऱ्याच्या घरी जाऊ द्या, काय बाई सत्कार करते महाराज लोकांचा दादा. अहो कमी असेल सोयी सुविधा पण जीव घाण टाकते. बोलताना कळतं काय प्रेम आहे. रात्री 2-2:30ला जावं कीर्तन करून एखाद्या शेतकऱ्याच्या दारात, तरी ती बायको म्हणन हा ताई भाकरी टाकू का? दूध भाकरीच खाऊ घालल, पण प्रेम आहे त्याच्यात. ही 36 भाज्या करती, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी पोट भरणा. वर्ण म्हणती महाराज फुलका या फुलका, कुठं ठेवती फुलका? अगं जिंदगी भाकरीत गेली, फुलक्यानं पोट भरणार आहे का? अरे शेतकऱ्याच्या दारात महाराज काय कुत्रा जाऊ द्या, भाकरी टाकल्याशिवाय राहत. ताकद आहे रे. आणि तुम्हीच सांगा विठ्ठल कसा नांदणार नाही त्याच्या दारात? किती समदृष्टी आहे. शेतकऱ्याचा जेवढा जीव त्याच्या पोटच्या लेकरावर आहे तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. तो त्याच्यातही भेदभाव करत नाही. एवढं मन ज्याचं साफ आहे, देव कसा नांदणार नाही त्याच्या दारात? अहो शेतकऱ्याची मायबाप कधी वृद्धाश्रमात नसतात. वृद्धाश्रमात फक्त शिकलेल्याचीच असतात. जे शिकून लय शाणे झाले, पार डॉक्टर, इंजिनियर, वकील, त्यांचे आईबाप वृद्धाश्रमात. काय त्या श्रीमंतीला खायचं काय? अरे इकडं झोपडी आहे, पत्र्याचं घर आहे, गळतंय, पण शेतकऱ्याचं पोरग मायबापाच्या सुखासाठी जीव घाण टाकतंय. हा तोच महाराष्ट्र आहे माझा.
इथं सगळेच वाईट नाहीत रे दादा. आजही आमची तरुण पोरं आईबापासाठी जीव घाण टाकतात. जाण आहे त्यांना बापाच्या फाटल्या धोत्राची, त्याला जाण आहे आईच्या फाटलेल्या पदराची. आज आळंदीला पोरं जातात, घाटावर प्रॅक्टिस करतात, अरे गायन कीर्तन भजन करण्याचा प्रयत्न करतात. अरे सोपं वाटतं का तुम्हाला? मधुकरी खायचे, शिळे तुकडे भाकरी खायची, कसं तरी जगायचं. थोडी प्रसिद्धी आल्यावर माणसाला नाव कळतं दादा, पाठीमागचे दिवस कोणालाच कळत नाही. आणि कीर्तनकार महाराज हे सुद्धा शेतकऱ्याचीच होते. ती श्रीमंताची इकडं वळत म्हणून पैसा बरोबर नसतो. पैसा कमवायचा लय सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. काय खाता का पैशाला? आणि पैसा कसला रे? शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. जरा जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत. विसरली तया खरं झाली हानी, विसरली तया आयुष्यात राहिलंच नाही तर जगाच्या मालकाचं नामचिंतन घेण्याचा अधिकार प्राप्त नाही झाला. देवा तुझ्या इतकं सुख कशात नाही, आणि तुला जर सोडलं तर त्याच्या इतकं दुःख कशात नाही. आणि दुःखातही सुख आहे जर तुझं नामचिंतन मुखात आहे, तू सोबत आहे हा विश्वास आहे. मग मला काय चिंता घालून या भार राहिलो, असंच आहे दादा. मग विचार करा, शेतकरी ना तुम्ही जाग्यावर आले का? अहो शेतकरी ना तुम्ही. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला, शेतकरी काही काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का पटकन? घाईघाईत काटा बघायचा असेल तर शेतकरी काय करतो? कशानं बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतो. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असं एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? नाही दिसत. मग आता काटा जिजाऊ मातेला रुतलाय. कोण जिजाऊ? कोण जिजाऊ? हा हुशार आहे की तुम्ही. हा कोण? जिजाऊ तुकोबांची पत्नी. काटा त्यांना रुतलाय, त्रास जगाच्या मालकाला झालाय. विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी, अखंड जनार्दन तो पांडुरंग परमात्मा, सोन्याच्या सिंहासनावर बसणारा द्वारकेचा राजा वैकुंठ सोडून आलाय आणि जिजाऊच्या पाठीपाठी पळतोय. जिजाऊनं विचारलं काय झालं देवा? अहो काटा रुतला जिजा, थांबता का जरा? जिच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, योगयाग करतं, वैकल्य करतं, त्यालाही चरणाचा स्पर्श दुर्लभच आहे. त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का पाहिला. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. पंढरपूरचा सरपंच विठू पाटील त्याचं नाव, आणि सरपंचीन आमची बापा रखमादेवीवरून. आमची रखमाई माता राग आला तिला म्हणे, अहो तुम्हाला नाही पण माझ्या नवऱ्याच्या इज्जतीची काळजी मला ना. विश्वाचं मालक तुम्ही, त्रैलोक्याचे नाथ तुम्ही, शोभतं का तुम्हाला? खरं सांगा देवा, अख्ख्या जगाला फसवाल पण मी बायको आहे ना तुमची. विश्वातलं सगळं कळतं तुम्हाला न सांगता. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो येतो तुम्हाला देवा. मग तुम्हीच मला सांगा, तुम्हाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? बरं एवढं तर तुम्हालाही कळतं कंधारकर. सांगा बरं,
जगाच्या मालकाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? मग का हो देवा असं वागता? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिनं परमार्थ करावा न करावा, पण जे तुकोबा माझ्या नामचिंतनाचा अधिकार प्राप्त करून घेतात त्या तुकोबाचा संसार सांभाळायचं सामर्थ्य या मायमाऊलीमध्ये. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला भाग्यवान समजतो मी. त्या पायाच्या धुळीसाठी अखंड वैकुंठ सोडून तिच्या पायाला स्पर्श करून थुका लावून काटा पाहिला. विचार करा, जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं काही घराणं देवापर्यंत गेलंच नाही, हो की नाही? किती अधिकार असतो ना माय माऊल्या तुमच्यामध्ये. तुम्ही तुमची किंमत विसरताय का? कूस पावन असावी. मग जिजाऊंच्या पोटी शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं. माझ्या रुक्मिणी पंतांच्या पोटी ज्ञानोबारायांसारखं जन्माला आलं रत्न. माझ्या राजाईच्या पोटी नामदेवरायांसारखं रत्न जन्माला. गुणाईच्या पोटी, माझ्या गुणाई माताच्या पोटी नामदेवरायांसारखं रत्न जन्माला आलं. परमार्थ लागतो का माय? लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. ही तर म्हातारी मिसरी लावती आणि बसल्या बसल्या म्हणते, माय आजकालच्या पोरी वाया गेल्या माय, आणि काय माय पहिला जमाना होता आता माय काय सुद्धा राहिलं नाही, आणि आमच्या जमान्यात नव्हतं माय. असं मिसरी लावून तुम्ही पुढच्याला सांगताना तुम्ही काय करता याचा विचार करा. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भांगार वास आहे त्या मिसरीचा, तू पोरींना नावं ठेवतेस. आजकालची म्हातारी मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळतात. उभ्या मारुतीला राणी दाखवणार आणि बसल्या बसल्या म्हणणार आजकालची काय पोरं आहेत का? आणि तुम्ही काय करताय? देवळात पत्ते खेळताय, देवळाच्या वाटेवर. तुम्ही जे केलं तेच पुढची पिढी करणार आहे. मग नामदेवराय तेच सांगतात, अखंडितपणे जर मुखात देवाचं नाव आहे, जर आम्हाला ज्ञात आहे की त्याने दिलंय, हे ज्याला ज्ञात आहे त्याचं कुळ पावनच असणार आहे. त्याला काय कमी पडणार आहे? ते चालणारच आहे. आणि हे सत्य आहे. इथे मागचं पुढं येतं, मोठं की देहाकृती मोठे निज ज्ञानाची पहाट पुढे सूर्या पुढे प्रकटी प्रकाश जायचा. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं प्रारब्धाच्या जोरावर. न्यायशास्त्राचं वर्णन आहे. आत्मा हा निर्गुण निराकार आहे, स्वरूप आहे ज्ञान त्या आत्म्याचं, त्याची ओळख करून देत आहे. म्हणून विनंती आहे, देवा आम्हाला कळावं, हे अखंडितपणे जर असंच चालवायचं असेल तर मुखात तुझं नाव असावं. मग आम्हाला चिंता करायची गरज नाही. नामदेवराय मागणं मागतात, त्यांचा मागण्याचा अधिकार आहे. कारण वयाच्या 5व्या वर्षाने जगाच्या मालकाला जीव घालावं, त्यांच्या अधिकाराचं आम्ही काय वर्णन करावं? ज्यांना देवाचं दुःख कळतंय असे नामदेवराय, ज्याला जगाचं दुःख कळतंय पण त्याचं दुःख ज्याला कळतंय त्या नामदेवरायांचा अधिकार काय असणार आहे? ते नामदेवराय मागतात, मागण्याचा अधिकार आहे आणि देणाऱ्याचा अधिकार आहे. म्हणून नामदेवरायांचं वर्णन आहे, देवा अखंडितपणे ज्याने तुझं नामचिंतन केलं, मला काहीच नकोय परमात्मा. जर द्यायचंच असेल तर काय द्यावं याचं ही मूर्तिमंत उदाहरण इतकं सुंदर मागणं आहे. नामदेवराय प्रथम
एकट्या दुकट्यासाठी आहे का? महानत्वाईस सहा इति माहिती लावायची गरज नाही. तुझं हृदयाच मोठं आहे, तेच तर संत आहे. देव तरी भेदभाव करेल, देव तरी म्हणेल भक्ता राखी पायाशी दुर्जनाशी संवारी. पण आपल्यासारख्या संसारिकाचा विचार केला तर उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. संतांचा अवतारच त्या गोष्टीसाठी आहे. पण तो एकट्या दुकट्यासाठी मागत नाहीये सकळा. पण आता यातही काही प्रॉब्लेम आहे. नामदेवराय म्हणले देवा पण सुखी राहायचं असेल तर सुखाची खरी व्याख्या कळावी. आता सुखच पाहिजे असेल ना तर जगाच्या मालकाच्या नामचिंतनात इतकं सुख कशत नाहीये. इथे सुखाची व्याख्या अशी करतात आत्मिक, साधनिक आणि बाह्य सुख. आता आत्मिक म्हणजे काहीही झालं. तुकोबराय म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे पिढा गेली. बायको लेकर अन्न करून मिली तरी तुकोबाराय जगाच्या मालकाला धन्यवादच देतात. हे आत्मिक सुख आहे. बंगला आहे, गाडी आहे म्हणून सुख आहे, ते साधनिक सुख आहे. आतून कोमेजून गेलाय, कोडमडलाय तरी जगाला दाखवतोय की मी सुखी आहे, ते बाह्य सुख आहे. आता जगातले 90% लोक अशी आहेत, आतून तुटलेत, काही नाही राहिलंय, पोकळ झालेत तरी पण जगाला दाखवतायत की मी सुखी आहे, माझ्याकडे घर आहे, दार आहे, सुख आहे. असं नाही आहे. पण आत्मिक समाधान पाहिजे असेल. पैसा, तुकोबराय गरीब होते, बरं ज्यांचा अभंग आहे ते नामदेवराय गरीब होते. अहो नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. माय कंदरच्या माय मावल्या 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता झोपाया, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं महाराज बरं का. 2.25 क्विंटल सोपं वाटतं का सोनं दादा? हां अहो इथं अर्धा तोळा घातला धोंड्याच्या महिन्यात सासऱ्यानं, तरी महिनाभर जावाई स्टेटस ठेवत होता. लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर 2.25 क्विंटल. विचार करे ना, तर झोपायला. बरं तुकोबराय गरीब होतंय का? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणी बुडवायची ठरवली. किती? 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. शेतकरी कायम लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ या त्रैलोक्यात ज्यांनी केलं त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ जगद्गुरु तुकोबांनी केलं. दुसरे छत्रपती, बाकी सगळे भामटे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु तुकोबांनी. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या. किती भरल्या होत्या कर्जपत्रांनी? इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या 2 भाऊ शिल्लक आहेत अजून. श्रीमंती किती असेल? करा ना विचार. 65 लाखाची सावकारकी होती. किती? आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. तरी तुकोबाराय म्हणतात सर्व सुख ल्यालो. हा 2.5 एकर कापूस आहे आपला, तरी भजन करीत नाही, तरी कीर्तनात नीट बसत नाही, निस्ता बसतो. कर त्यो बी पेटन, करत जा भजन, करत जा वारी. त्याच्या इतका आनंद कशात नाहीये. अरे चला पंढरपुराकडे 3 पावलं. या वर्षी नाही गेलात पुढच्या वर्षी थोडं चला ना, लय नाही जमत तर थोडं. तुम्ही 3 पावलं पंढरपुराकडे चाला, 47 पावलं पंढरीचा मालक तुमच्याकडे चालतो. तुम्ही अर्ध्यात जा, देव अर्ध्यात येईल. थोडं चला, करा प्रयत्न आणि नीट वारी करत जा. म्हातारीची पिशवी जाताना बारकी आणि येताना मोठी असते. अगं जाताना मोठी आणि येताना बारकी असावी ना. देऊन यावं थोडस देवाला. पण म्हातारी गोळा करून आणती आळंदीपासून. पुण्यात तर लय मोठं भेटतंय.
चावत नाही तिला तरी राजगिऱ्याचं लाडू, बिस्लरीची बाटली, पार्ल्याचं बिस्किट. अगं कुणाला? नातीला. वारीच कशाला करायची मरायला? काय राहणार आहे ते? हा पण इतकी गटुड. अहो दर्शनाला कमी, खेळणी घ्यायला जास्त गर्दी त्या पंढरपुरात. खेळणीची दुकानं रिकामी केली म्हाताऱ्याने. ही नातीला, ही नातीला, ही नातीला, ही पंतूला. कशाला? अगं स्वतःचा जीव सांभाळत जा. धडपडायची मिठी पण काय ना काय घेणारच. देवाच्या दारात घ्यावं. अगं देवाच्या दारात महाग भेटतं. घ्यायची गरज बाहेर जाऊन घ्या ना. ही कल्पनेची चुकीचं नका ना चालू. देवाच्या दारातली खेळणी घ्यावी. देवाच्या दारातली खेळणी घ्यावी. बाधा आहे ना दादाई? अरे दुसरीकडे कुठे खेळण्याच्या दुकानात तुम्हाला खेळणी भेटणार आहे? देवाच्या दारात काय घ्यावं तर देवाच्या दारात देवाचा उपदेश घ्यावा. संतांची वचनं घ्यावी. जिथे ज्ञानोबा तुकोबा सांगतात की वारी करायची आहे पण माझ्यासाठी नाही आहे. देवा वारी करायची आहे ती माझ्या मोक्षासाठी आहे. वारी आहे ती तुझ्या भेटीसाठी आहे. वारी आहे ते तुला मागण्यासाठी नाही. वारी आहे जे दिलंय त्याचे उपकार मानण्यासाठी आहे. हे मागणं देवाकडनं घ्यावं. वारी कशासाठी आहे? देवाला काही मागायचं नाहीये. देवाचे आभार मानायचे. फार चुकीच्या मार्गाने जाताय तुम्ही. लय अवघड आहे कलियुगात. काय सांगायचं दादा? ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली का? बरं खरं सांगा कंदरच्या बाय मावल्या, इतकी वर्ष झालं संतूर साबण वापरता. संतूर साबण से उमर का पता नाही चलता. असं होतं का? जे होणार आहे ते होणारच आहे. अरे ते तुमच्या जेनरेटिक आहे. तुमच्या ह्याच्यावर आहे. तुम्ही जाड आहे, तुम्ही पातळ आहे, तुम्ही गोरे आहेत, तुम्ही सावळे, तुमच्या आई वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे ते. मग हे ना गोरं होतं त्यांना असं नसतं काहीच. अगदी तसंच आहे. हे इथे सत्य एकच आहे. जामुकी निदान पांडुरंग. बाकी काहीच सत्य नाही आहे. माय आहे ते, बाप आहे तो, बास विषय संपला. कशाला अखंडितपणे बाकीचं काय लागतंय? म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका. कल्पनेची वादा लावून घेऊ नका. सुखी राहायचं असेल तर सत्य स्वीकारला. ज्याला सत्य स्वीकारता आलं नामदेवराय सांगतात कल्पनेची वादा न होकवणे काही. ही संत मंडळी संत मंडळी सुखी असो. अहंकार आला ना. रामेश्वर शास्त्री 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे. हे बोलायचं सोपं आहे. करायचं आपण आशे वारकरी आहेत. 40 वेळा हरिपाठ पाठ काय ना आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना ती म्हणतो न ग मी महाग म्हणतो तुम्ही पुढं म्हणा. पुढं माझं गुत्त आहे. आपण त्यातले रे. आपल्याला हरिपाठ धड येत नाही. क्षमा मी देईन पांडुरंगा. क्षमा आहे का ते? क्षम किंवा क्षेम आहे. आपल्या सेवेसाठी करून ठेवला संसाठी असं आहेत आपण. ते पण स्वतःला भाग्यवान आहे तर त्यात वाद नाही आहे पण अहंकार नाही आहे. रामेश्वर शास्त्रीला ज्ञानाचा अहंकार आहे. देहूमधनं जेव्हा तुकोबाची पालखी निघते तेव्हा देहूच्या पालखीचा पहिला विसावा असतो तो अनगड शहांचा. पहिला विसावा कुठला असतो? अनगड शहा. अनगड शहा हे फकीर होते. अनगड शहा फकीर होते. देहूच्या पालखीचा पहिला विसावा तिथे असतो. तुकोबांची पालखी निघाल्यानंतर आळंदीकडे तो पहिला विसावा. ते अनगड शहाचं कारण असं आहे अनगड शहा फकीर होते. जे मागतात ते फकीर नाहीत. ज्याला जगाची फिकीर नाहीये तो फकीर आहे. मग ते फकीर त्यांच्याकडे रामेश्वर शास्त्री गेले आणि त्यांनी म्हटले म्हणे असं ज्ञान नसलं की अशी भीक मागावी लागते म्हणे. अनगड शहा म्हटले म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही फार ज्ञानी आहात आणि आम्ही भीक मागतोय म्हणजे आम्हाला काही ज्ञानच नाहीये. आमची भीक सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आहे. आमचं दान सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आहे. विश्वातलं सगळ्यात गोड दान ज्यांनी मागितलं ते म्हणजे माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय जे विश्वाच्या कल्याणासाठी होतं. ज्याला पसाय दान म्हणतात. काय म्हणतात? पसाय दान. जे स्वतःची भूक भागवण्यासाठी नव्हतं.
विश्वाच्या कल्पनेची तडप भागवण्यासाठी होतो. कधी ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा आपल्या लेकरांना, कळले पाहिजे. पण खरं आहे म्हणा, कचकच कांद्याला कुठं भजन आवडत असतं का? अख्खी जिंदगी भांगार गेली पोरांची, तुझ्यासाठी गेली, तुझ्यासाठी जिंदगी गेली महाराज बरं का. गवळणी तरी सोडा, बाकीचं मरू द्या. आणि जरा विचार करा कुठल्या मार्गाने चाललायत. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान केला जाईल तिथं भगवंताचा वास झाल्याशिवाय राहणार नाही. हे शास्त्र आहे आपलं धर्म. हा, कुठल्या नजरेनं बघताय? अहो, शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहा पडा मुझे लगता है शिवा के माऊलों ने बदली की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रू आहे जो जीवावर उठलाय शिवांच्या, पण कान तक नहीं बख्शेगा, जिंदगी नहीं छोड़ेगा. जिंदगी की भीख मांगेंगे तो भी वो हाल जरूर करेगा. लेकिन जबान देता हूँ, विश्वास के साथ कहता हूँ, शिवा कुछ भी करेगा, लेकिन बेटी उनकी हो या अपनी, इस धरती पर हर औरत जात को वो देवी की तरह पूछता है. इन आँखों ने देखा है परवरिश माँ जिजाऊ ने की है उनकी. म्हणून राजस्वराज्याचं धनी आहेत. आमची पोरं ती शिवजयंती करतात आणि बायांसमोर नाचतात, असे रील्स फिरवतात. काय वाटतं तुम्हाला? भक्तिसूत्र सांगणारे नारद एकदा नजर फिरली, भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. अहो, नारदाची नारदी झाली, चांगलं धोत्रात भजन करीत होतं, उगच्या उग लुगड्यात आलं. काय गरज होती का? नजर 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी, मेनका, रंभा. नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आळ्या पडल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. तरी स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र झाला चंद्रापासून. परिणाम डाग आहे त्याला. सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही. ऐका, ब्रह्मदेवाचं मंदिर इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही कुठे. कुठलं क्षेत्र? पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. विश्वाचा पिता आहे. ब्रह्म कोण आहेत? पिता आहेत ना, पिता नाही, पिता. जगाचा बाप आहे. पण देवळात काय वाटतं तुमचं काय होईल? म्हणून विनंती आहे, कल्पनेची बाधा न हो. मग थोडे सुखी व्हायचं असेल तर सत्य वागा. मग त्या शास्त्रींना अहंकार झालाय, त्या फकीरांचा अपमान केलाय, अनगड शहांचा अपमान केलाय. अनगड शहा म्हणे फार ज्ञानी आहेत तुम्ही, एक काम करा, पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. त्यामुळे आंघोळ करायला ज्ञानाची काय गरज आहे? पायाने जातो आणि येतो ना. पाण्यात उतरले खरं, पण पाण्यातनं बाहेर पाय काढला की दाह चालू झाला शरीराचा. दाह कळतोय? शरीर जसं जळतंय अशी भावना निर्माण झाली. पाण्यात गेले की अग्नी शांत व्हायचा, बाहेर आलं की दाह चालू व्हायचा. यांना कळलं अनगड शहाचा अपमान केला, हे चुकलंय. तपस्वी आहेत ते, ज्ञानी आहेत ते, अधिकारी आहेत. मग माफी मागितली, चुकलं तुम्हाला ओळखायला विसरलो, चुकलं माझ्याकडनं, काही करा पण अंगाचा दाह थांबवा, जीव जाईल माझा. गतप्राण झालं तर काय करायचंय ज्ञानाला? सरसलामत तो पगडी 50. जीवच गेला तर ज्ञानाचं काय करायचं? स्वतः ज्ञानी आहात ना म्हणे, बघा जीव सांभाळता आला तर नाही म्हणे, असं शक्य नाही. ज्ञान किती मोठं असलं तरी कर्म म्हटल्यानंतर आयुष्याला मरण येणारच. अनगड शाह म्हणले, मला फक्त दाह लावता येत होता, विजवता येत नाही. विजवणारा कोण भेटतोय का बघा. विनवणी केली आसपासच्या लोकांना, काही करा पण अंगाचा दाह थांबेल. असं एखाद्या महात्म्याचं वर्णन करा. शेजारच्यांनी सांगितलं, ज्यांचा अपमान केला ना त्या तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवा, मन मोठं आहे त्यांचं, दाह थांबवतील तुमचा. ज्या तुकोबांनी मेलेलं मड स्वतःच्या कीर्तनामध्ये जिवंत करावं, त्यांना दाह थांबवायचा काय अवघड आहे. ज्यांच्या पायाच्या स्पर्शाने मातीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ज्यांच्या स्पर्शाने दगडात सुद्धा देव व्हावं, त्या तुकोबांना काय अवघड आहे. चरणावर मस्तक ठेवा त्यांच्या.
रामेश्वर शास्त्री पळत पळत देहूला गेले. तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलं. तुकोबा, चुकलं माझं, तुमचा अपमान केला मी, काही करा पण अंगाचा दाह थांबवा. तुकोबारांचा एक अभंग, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. एका अभंगात शास्त्रीच्या अंगाचा दाह थांबला आणि मग रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम, आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु धामा धामा, मूर्ती पाय टाकवी आम्हा. आयुष्य असावं तर असं, अहो ज्यांनी अपशब्द बोलले त्यांना चरणावर मस्तकच ठेवावं लागलं आणि मान्यच करावं लागलं की संतत तुम्ही, मोक्षच नाही त्याच्याशिवाय. पण अनगढ शहानी विचार केला, असा कोण महात्मा आहे ज्याच्या एका अभंगाने मी लावलेला दाह थांबला. म्हणून अनगढ शहा शोधत शोधत तुकोबांना गेले आणि तुकोबांना पाहताच अनगढ शहा त्यांच्याविषयी दोहा लिहितात. तुकोबांविषयीचा दोहा आहे अनगढ शहाचा. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम, तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम, एक का सेतू भंग हुआ एक का सेतू अभंग. याचा अर्थ असा आहे, अनगढ शहा सांगतात रामात आणि तुकारामात मला फरक वाटत नाही, मला तर रामापेक्षा तुकाराम श्रेष्ठ वाटतात. कारण रामाने बांधलेला सेतू काही कालांतराने भंगला, पण तुकारामांचा गाथा नावाचा सेतू आजही अभंग आहे आणि ज्याच्यावर आमच्यासारखे कितीतरी तरले जातात. अहो या ज्ञानोबा तुकोबांचे किती उपकार आहेत आपल्यावर. अहो ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तरी हरकत नाही, गाथा नाही कळला तरी हरकत नाही, बोट फिरवा, शब्दाक्षर नाही कळली तरी चालेल. अहो तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. ज्ञानोबा तुकोबांची उबला. ही आजची पिढी विचारते हो काय देतं देवाचं नाव. आर्ट, कॉमर्स, सायन्स, पर्टिक्युलर, मेकॅनिकल, BHMS, MBBS, MD, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC जे काही तुम्ही आज करताय ना तरुण मंडळी, जे काही डॉक्टर, इंजिनियर, वकील तुम्ही आज झालायत ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा, किती डबक्यात आहे ते कळेल. अजून विचार करा, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान आहे. मिक्सरपासून चंद्रयानापर्यंतचं सगळं शास्त्र, सगळं विज्ञान तुम्हाला आजही शास्त्रवेदांमध्ये बघायला भेटेल. पहिलं विमान उडवलं ते राईट बंधूने नाही, पहिलं विमान शास्त्रवेदांच्या अभ्यासावर उडवलं ते मराठी माणसाने. मुंबईच्या चौपाटीवर ज्याचं तळपदे नाव होतं ही आजही मराठी माणसाला माहीत नाहीये. विचार करा, फक्त शास्त्रवेदांच्या जोरावर. आज हे जे बल्ब आहेत ना, हे 100-125 वर्षापूर्वी निघाले. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेश प्रगटेल तेज लखलखित दिसत या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणारी ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. आणि आजची पिढी म्हणजे अध्यात्म म्हणजे लोअर क्लास आहे. खूप ताकद आहे याच्यामध्ये. विठ्ठला
मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.